चुकीच्या पद्धतीने ब्लाऊजमध्ये आयहुक पट्टी लावली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग परफेक्ट अशी दिसत नाही. ब्लाऊजचा गळा हा परफेक्ट शेपमध्ये येत नाही. तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावूया. तर पहा मैत्रिणींनो, इथं मी आय आणि हुक पट्टी घेतली. आता आय पट्टी मी 3.5 इंचाची घेतली, हुक पट्टी मी 2 इंचाची घेतली. आय पट्टीमध्ये मी अस्तर लावलंय, हुक पट्टी आपली सिंगल राहणार आहे. अगोदर मी तुम्हाला आय पट्टी लावून दाखवते. तर पहा मी खाली हात शिलाईची पट्टी केली आहे. काही मैत्रिणी त्याला बेल्टला पलटी पण करतात. त्यावेळेस आपण आय पट्टी अशा पद्धतीने लावायचं. खाली मी पट्टी थोडीशी फोल्ड केली आणि आता मी सिलाई टाकून घेते. आता ही सिलाई आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नंतर आपण सिलाई करणार तर या सिलाईवरती आपली सिलाई येणार आहे. आता जिथं मी खाली थोडं फोल्ड केलं होतं ना, त्याला स्ट्रेट केलं आणि तिथून मी एक सिलाई थोडी टाकून घेते. आता ही टाकल्यानंतर आता पट्टी फोल्ड करते आणि फोल्ड केल्यानंतर जी सिलाई माझी येणार आहे, अगोदर मी जी सिलाई टाकते तुम्हाला सांगितलं ही लक्षात ठेवायची. त्या सिलाईवरती मी ही सिलाई आता टाकून घेणार आहे. काही मैत्रिणी काय करतात की ती सिलाई आतल्या साईडला ती पट्टी फोल्ड करतात आणि तिथं सिलाई टाकतात. त्यामुळे आपली ब्लाऊजची फिटिंगही खराब होते. तर केव्हाही जी आयपट्टीची सिलाई टाकताना पट्टी फोल्ड करतो आपण, त्यावेळेस जी अगोदर सिलाई टाकली त्याच सिलाईवरती आपली पट्टी फोल्ड करून सिलाई यायला पाहिजे. आता आयपट्टी आपली रेडी झाली. आता हुक पट्टी, तर हुक पट्टी आपली मेन फॅब्रिकवरून सीध्या साईडने लागत असते. तर आताही मी पट्टी फोल्ड केली खाली आणि सिलाई टाकून घेतली. आता हिलाही पलटी करून जे मी खाली फोल्ड केलं होतं त्याच्यावरती ही एक सिलाई टाकून घेते आणि सिलाई टाकल्या. तर ही पट्टी फोल्ड केल्यानंतर आता जिथे आपण अगोदर सिलाई टाकली ना त्याच्या सिलाईच्या बाजूमध्ये आपल्याला टाकायची, म्हणजे दाब सिलाई सारखी पण येते आणि पट्टी पण फोल्ड होते. आता पट्टी फोल्ड केल्यानंतर तिला मी पलटी करून आता मेन फॅब्रिककडे मी सिलाई टाकणार आहे, म्हणजे सीध्या साईडवरती मी सिलाई टाकणार आहे. आता ही सिलाई टाकल्यानंतर आता आपल्याला आतल्या साईडला सिलाई टाकायचं अस्तरवरती, म्हणजे काय जी हुक पट्टी असते ती फिनिशिंगमध्ये येत असते. तर एकदम फिनिशिंगमध्ये आली आहे आणि गळ्याचा शेप पण आपला ओढल्यासारखा दिसत नाही, परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसत असतो. तर आय आणि हुक पट्टी दोघं रेडी झालंय. गळ्याचा शेप पण परफेक्ट आला, टक्स पण परफेक्ट मॅच झाले आणि बेल्ट पण परफेक्ट मॅच झालाय.